पौष पुत्रदा एकादशीला खास योगायोग घडत आहे तर करा हे उपाय. पुत्रदा एकादशीला सुपारीच्या पानावर ओम विष्णवे नमः लिहा आणि ते भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करा. हे शुभ मानले जाते. असे मानले जाते की हा सोपा उपाय भगवंतांना प्रसन्न करतो आणि त्यांचे आशीर्वाद देतो. पूजा केल्यानंतर हे पान तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळे आर्थिक समृद्धी देखील येते. विष्णू सहस्त्रनामाचा जप. पुत्रदा एकादशीला विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने संतती होण्याची शक्यता निर्माण होते. ह्या जपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सर्व प्रकारचे दोष दूर होतात. तुळशी माळेसह मंत्राचा जप. तुळशी माळेसह ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देई मे तनय कृष्ण त्वमः शरणम गता ह्या मंत्राचा जप केल्याने संततीची इच्छा पूर्ण होते. तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि मंत्र संतती प्राप्तीसाठी एक शक्तिशाली मंत्र मानला जातो. भगवान विष्णूंना पिवळे फुलं अर्पण करा. पिवळा रंग भगवान विष्णूंना प्रिय आहेत म्हणून पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंना पिवळे फुले अर्पण केल्याने त्यांना प्रसन्नता येते आणि ते संततीचे आशीर्वाद देतात. व्रत पाळणे. पुत्रदा एकादशीचे व्रत मन शुद्धी करते आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद देते. उपवास करताना सात्विक अन्न सेवन करावे आणि मन देवावर केंद्रित करावे. दान. पुत्रदा एकादशीला दान केल्याने आशीर्वाद मिळतो आणि संतती होण्याची शक्यता निर्माण होते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला अन्न, कपडे किंवा पैसे दान करू शकता. पुत्रदा एकादशीला भगवान नारायण आणि देवी लक्ष्मीला पिवळी फुले आणि कपडे अर्पण करावेत. हिंदू धर्मात पिवळा रंग सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. असे म्हटले जाते की असे केल्याने कुटुंबात समृद्धी येते. पुत्रदा एकादशीला संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा. शुद्ध तूप वापरणे सर्वोत्तम मानले जाते. मंत्राचा जप. भगवान नारायणाचा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा 108 वेळा जप करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करावा. हा सोपा उपाय करिअरमधील प्रगती, पदोन्नती आणि व्यवसाय विस्तारातील अडथळे दूर करतो. यामुळे मानसिक शांती देखील टिकते. धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करावा. हा सोपा उपाय करिअरमधील प्रगती, पदोन्नती आणि व्यवसाय विस्तारातील अडथळे दूर करतो. शिवाय मानसिक शांती देखील राखली जाते. तर पुत्रदा एकादशीला 3 तुळशीच्या पानांवर श्रीचा 11 वेळा जप करा आणि ते भगवान विष्णूला अर्पण करा. त्यानंतर संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावा आणि त्यांची पूजा करा. ह्या सोप्या विधीमुळे समृद्धीची शक्यता निर्माण होते. एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा. त्यानंतर पूजा करताना ओम नमो नारायणाय नमः हा मंत्र जप करा. असे मानले जाते की ह्यामुळे भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनात सकारात्मक बदल होतात. तर असेही म्हटले जाते की पौष पुत्रदा एकादशीचे व्रत योग्यरित्या पाळल्याने संततीचे आशीर्वाद आणि सर्व पापांपासून मुक्तता मिळते. तर पौष पुत्रदा एकादशीचे धार्मिक महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार मुले होऊ इच्छिणाऱ्या किंवा जीवनात अडचणी येत असलेल्या जोडप्यांसाठी पौष पुत्रदा एकादशी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी भक्ती आणि शिस्तीने उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. विष्णू लक्ष्मी पूजा. पुत्रदा एकादशीच्या सकाळी तुमच्या घरातील मंदिरात भगवान विष्णू आणि महालक्ष्मीच्या मूर्ती स्थापित करा. नंतर शंखात पाणी आणि दुधाने मूर्तीचा अभिषेक करा. देवतेला चंदनाचा तिलक लावा. तांदूळ, फुले, अबीर,
गुलाल, अत्तर आणि इतर नैवेद्यांनी पूजा करा. त्यानंतर धूपदांड्या आणि दिवे लावा. चमकदार लाल आणि पिवळे कपडे अर्पण करा. हंगामी फळे आणि सुपारी अर्पण करा. गाईच्या दुधापासून बनवलेल्या मिठाई अर्पण करा. देवतेला आरती करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करा. ही पूजा केल्यानंतर ज्ञात आणि अज्ञात कोणत्याही चुकांसाठी देवाकडे क्षमा मागा. पूजा केल्यानंतर प्रसाद वाटून स्वतः घ्या. कामात यश मिळवण्यासाठी जर तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायात सतत अडचणी येत असतील तर या दिवशी भगवान विष्णूंना पंचामृताचा अभिषेक करा. हा उपाय तुमच्या व्यावसायिक जीवनातील अडथळे दूर करत नाही तर तुम्हाला तुमची योग्यता सिद्ध करण्यासाठी नवीन संधी देखील देतो. जर पती-पत्नीमध्ये तणाव असेल किंवा घरात समस्या असतील तर पुत्रदा एकादशीला आई तुळशी आणि देवी लक्ष्मीची विशेष प्रार्थना करा. त्यानंतर त्यांना सुहाग वस्तू अर्पण केल्याने नातेसंबंधात गोडवा येतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. आर्थिक अडचणींशी झुंजणाऱ्यांसाठी सुपारीचा उपाय हा एक रामबाण उपाय मानला जातो. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी भगवान विष्णूंची पूजा करावी आणि सुपारीच्या पानावर ओम विष्णवे नमः लिहा आणि ते त्यांच्या पायाशी ठेवा. दुसऱ्या दिवशी ते पिवळे कपड्यात बांधा किंवा गुंडाळा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळे पैशाचा प्रवाह वाढतो. एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा आणि ओम नमो नारायणाय नमः हा मंत्र जप करा. असे केल्याने जीवनात समृद्धी आणि आनंद मिळतो. तर पौष पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूला केळी अर्पण करा आणि तूप लावलेल्या भाकरीवर गूळ ठेवून गाईला खाऊ घाला. एकादशीला असे केल्याने धन आणि समृद्धी वाढते. तर एकादशीला भगवान विष्णूला पंचामृताचा अभिषेक करा. ह्या विधीने व्यवसायात प्रगती आणि नफा मिळतो. त्यामुळे सर्व प्रकारचे अडथळे देखील दूर होतात. तर पुत्रदा एकादशीला संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा. असे केल्याने तुमच्या संपत्तीत आणि मालमत्तेत समृद्धी येते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.